आता सकाळचे 2 वाजलेत आणि आज आम्ही गोवर्धन पर्वतावर जाणार आहोत. 3 नाही 2 वाजलेत. किती वाजले? 2 वाजता उठलोय, सॉरी 3 वाजले. तर आता आम्ही गोवर्धन पर्वताला परिक्रमा मारणार आहोत. तर ती परिक्रमा काहीतरी 22 ते 20 किलोमीटर असते. तर आज दिवसभर तोच प्रोग्राम आहे. चला चला माताजी, माताजी चला, माताजी चला पटापट. अच्छा, समरची अजून झोप झाली नाही. समर कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? हरे कृष्ण प्रभूजी, चला. आता आम्ही परिक्रमाला सुरुवात केली आहे. का जी लोकांना चालायला म्हणजे ज्यांना परिक्रमा नाही करू शकत, परिक्रमा करायची पण चालत नाही करू शकत, त्यांसाठी गाडीची सोय असते. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. गोवर्धन पर्वताच्या परिक्रमा मार्गात खूप सारी ही प्राचीन मंदिरं लागतात. आता हे किती प्राचीन आहेत ते काय मला माहीत नाही, परंतु मंदिरं ह्या मार्गामध्ये खूप सारी आहेत. 5:15 झालेत आणि 10,000 पावलं कंप्लीट. उजेड पडायला सुरुवात झाली. दुकानं मंदिरं सगळी ओपन होत आहेत. आरत्या चालू आहेत. हे समर चालून प्रदक्षिणा मारायची. तो असं बसून कसं रे? दुखू दे जरा पाय. चालायचं. चला 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 बाहेर निघा. चला हां चला. आता हा पूर्ण गोवर्धन पर्वत आहे, जो की श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर उचललेला. आता आपण प्रॉपर गोवर्धन पर्वतावर आहे. हे पूर्ण पर्वत आहे. खूप थंड वातावरण आहे, म्हणजे सध्या तरी थंड आहे. काय कालांतराने खूप गरम होणार आहे. वातावरण थंड आहे. हाय आनंद आहे. पोरं इथे कुस्ती खेळत आहेत, कारण ही मातीच एकदम मऊ आहे. तुझं नाव काय ग? हा, रमणी. परिक्रमा मार्गामध्ये अशी छोटी मोठी खूप सारी कुंड लागतात. आम्ही सर्वजण त्या कुंडावर थोडीशी विश्रांती घेतोय. लवकर उठल्या कारणामुळे खूप जण बसल्या बसल्या झोपत आहेत. आता आपण गोविंद कुंडावर आले. गोवर्धन पर्वत काय जास्त उंच नाही आहे, आणि हा जो त्याच्या बाजूने जो मार्ग आहे यातून चालण्यात एक वेगळीच मजा आहे. मस्त ना पंप. हा या मार्गातला सगळ्यात जवळचा पॉइंट आहे, जो की गोवर्धन पर्वतापासून जवळ आहे. छठा दिन है. रोज एक परिक्रमा करते हो कि? आज सुबह 4 बजे स्टार्ट किया था. हाँ, अभी तक स्टार्ट है. वापस अभी थोड़े से छोड़ देंगे. वापस शाम को 6-7 बजे वापस चालू करेंगे. 10-10:30 तक वही वापस करेंगे. ऐसे करके मतलब यहाँ तक पहुँचे हुए हैं. म्हणजे कुछ मन्नत थी क्या ऐसे ही? नहीं, ऐसे ही खाली बस ओके. कृपा से ओके. कन्वर्ट करने के लिए. अच्छा, चलो राधे राधे. राधे राधे. 7:22 झालेत. 20,000 पावलं कंप्लीट. परिक्रमा मार्गात खूप माकडं आणि मोर आहेत. आता हे बघा, समोर एक मोर दिसतो. आपण त्याच्या जवळ चाललोय तसा तो पळत चाललाय. त्या झाडावर पण 2-3 मोर आहेत, बघू शकता. खूप सारे मोर आहेत इकडे. आपण जेव्हा या रस्त्याने चालत असतो तेव्हा खूप साऱ्या मोरांच्या ओरडण्याचे आवाज येत असतात. सुंदर अनुभव आहे. 4 वाजता निघालो. 8:07 म्हणजे 4 तास झाले आपण कंटिन्यू चालतोय.
आपण आतमधून चालत होतो गोवर्धन पर्वताच्या बाजूने. आता आपण रस्त्याच्या साईडून चालतो. अरे काय किती ऊन आहे रे. 8:30 झालेत. 25,135 पावलं. आता आपली मोठी परिक्रमा संपून छोटी परिक्रमेचा मार्ग सुरू झाला आहे. राधाराणी आपलं नाही ती रोडचा काढते. नाव सांग मला. शीशा. बर. कुठं आली तू? कुठं आली? देवाला कुठल्या देवाला आली? वृंदावन. वृंदावन मध्ये कोण आहे? कुठला देव? मोठ्यान बोल. कुठला देव आहे? राधाकृष्ण सांगते. राधाकृष्ण आहे. तू कोण आहे? 9:30 झालेत. अजून काय परिक्रमा कंप्लीट नाही झाली. 29,600 झालेत पावलं. आणि अजून किती लांब आहे काय माहीत. पाठीवर लिहिलं आहे 7 किलोमीटर बाकी आहे अजून. आहे समर. काय डेंजर परिक्रमा मारतोयस रे तू. हां काय डेंजर परिक्रमा मारतोयस. किती फास्ट चालतोस समर तू. इकडे बघ किती फास्ट चालतोस. 9:15 झालेत आणि आता मी नाश्त्यासाठी थांबलो आहे. 10:23 झालेत. पुन्हा परिक्रमेला सुरुवात झाली. पहिल्यापासून चालते ही. आता ऊन खूप पडायला लागले त्यामुळे पायाला चटके बसायला सुरुवात झाली. राधे राधे. हे आता आपण राधाकुंडाजवळ आलो आहे. याचा अर्थ की आपण परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात पोचलो. असं म्हटलं जाते की हा कुंड राधाकुंड आपल्या राधाराणीने आपल्या बांगडीने उकरून बनवला होता. आणि जो पलीकडचा जो कुंड आहे तो श्रीकृष्णाने आपल्या बासुरीने. परिक्रमेचे शेवटचे 100 मीटर. हा बघा इथून आम्ही सर्वांनी सुरुवात केलेली. आता इथं पाया पडून परिक्रमा पूर्ण होते. टोटल 35,000 पावलं प्रदक्षिणेला झाली. ते आता किलोमीटर 22-23 किलोमीटर असेल. दुपारी आल्यानंतर निवांत झोपलो. आता 7-6:15 झालेत. आता आम्ही गोपेश्वर मंदिर म्हणून हा तिकडे निघालोय. पाय नुसते असे खाली टच केले तरी दुखत आहेत. म्हणजे तो खालचा जो तळवा आहे ना तो दुखतो.